नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MBA CET सेकंड अटेम्प्ट देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्याकडे फक्त 13 दिवस आता उरलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी तुमच्या सेकंड अटेम्प्टमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी आपल्याकडे MBA CETची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस रेकॉर्डेड बॅचमधून कव्हर करता येईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. जसे की टॉपिक वाईज MCQ, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे रिॲलिटी काय आहे, या एक्झामची रिॲलिटी काय आहे, स्टुडंट्स कुठल्या मिस्टेक्स करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काय चुका होतात आणि त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो, या सर्व गोष्टी आपण बघणार आहेत. त्यासोबतच 13 दिवसात एक्झॅक्टली काय करायचं आहे, आपण अशी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, असं कोणतं काम करायचं आहे, जेणेकरून आपलं स्टडी पण व्यवस्थित होईल, आपले मार्क्स पण चांगले येतील आणि आपल्याला आपलं स्वप्न पण पूर्ण करता येईल. त्यासोबतच टॉपर्सचा माइंडसेट काय असतो, जे की आपण अभ्यास करतो. आपण नॉर्मल स्टुडंट्स अभ्यास करतो, ॲव्हरेज स्टुडंट अभ्यास करतात, बट टॉपरपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग टॉपर्स असं काय करतात? टॉपर्स असं वेगळं काय करतात? त्यांची काय स्ट्रॅटेजी असते? आणि त्यानुसार जर आपण ती स्ट्रॅटेजी वापरली तर आपण सुद्धा चांगल्या टॉपरसारखे मार्क्स घेऊ शकतो का? येस. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूया रिॲलिटी चेक, जो की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. रिॲलिटी चेक इन द सेन्स या एक्झामिनेशनची एक्झॅक्ट रिॲलिटी काय आहे, आपण काय करतो, काय करायला पाहिजे है ना. MBA CET जी एक्झामिनेशन आहे ही कुठली नॉलेज एक्झाम नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला किती जास्त नॉलेज आहे त्याच्याने तुमचं रिझल्ट ठरतो असं नाहीये. हे एक्झॅक्टली पॅटर्न वेगळा आहे. काय आहे तर याच्यामध्ये ॲक्युरसी आणि तुमची स्पीड हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पॅटर्न तुम्हाला ओळखता आला पाहिजे. क्वेश्चन पॅटर्न कसा आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, हे तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. राईट. मग इथे टॉपर्स काय करतात, टॉपर्स सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न करायला बघतात. आता तुम्हाला माहिती आहे जसं की लॉजिकल रिजनिंग आहे. लॉजिकल रिजनिंगमध्ये 75 प्रश्न असतात है ना. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, राईट, रीडिंग कॉम्प्रेन्शन, अबस्ट्रॅक्ट रिजनिंग, बरोबर आहे की नाही. इथे 50 प्रश्न असतात, इथे 50, इथे 25 प्रश्न असतात. सगळ्यात जास्त प्रश्न इथे आहेत. सगळ्यात जास्त मार्क्स घेण्याची संधी लॉजिकल रिजनिंगमध्ये आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे प्रॅक्टिकल आहे, इथे तुम्हाला सोडवायला वेळ लागतो, त्यामुळे याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. रीडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये तुम्हाला पॅसेज असतात आणि पॅसेज नंतर ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स असतात. अबस्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये तुम्हाला काही डायग्राम्स दिले जातात, तर डायग्रामच्या बेसवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. मग या सगळ्यांचं तुम्हाला काय पॅटर्न माहिती पाहिजे आणि पॅटर्ननुसार तुमची स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे. आले लक्षात. हे टॉपर्स करत असतात. हे जास्तीत जास्त प्रश्न जिकडे आहेत तिकडे जास्त वळतात. त्यासोबतच पॅटर्न ओळखून घेतात, पॅटर्ननुसार ते स्ट्रॅटेजी बनवतात आणि यामध्ये जर त्यांच्या चुका काही झाल्या, प्रॅक्टिस करताना, मॉक टेस्ट देताना काही चुका झाल्या, तर ते चूक ॲनलाइज करून त्या चुका परत होणार नाहीत याकडे प्रयत्न करतात. आलं का लक्षात. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इथे काय होतं, आपण काय करतो, आता कमी दिवस उरलेत, अभ्यास झाला नाही, बट आपण कुठे जास्त वळण्याचा प्रयत्न करतो, फुल सिलेबस. आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. नवीन नवीन गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीये ते आपल्याला काय करायचंय, आता करायचंय. हे टोटली वेस्ट ऑफ टाइम आहे. आलं लक्षात. टोटली वेस्ट ऑफ टाइम आहे. सायकॉलॉजी समजून घ्या. जेव्हा नवीन तुम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करताय, एक्झामिनेशन जवळ आलेली असते, तेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये काहीही एक लक्षात राहणार नाही. आलं लक्षात. नवीन टफ टॉपिक जे आहेत ते तुम्ही सुरू करता, आपल्याला हे टॉपिक येत नाही, हे केलं पाहिजे बाबा, ही सगळ्यात मोठी चूक आहे. आलं लक्षात. जिथे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ते सुद्धा येणार नाहीत आणि जिथे तुम्ही वेळ घालताय ते सुद्धा येणार नाही. इकडेही नाही, तिकडेही नाही, दोन्ही चुका करून तुम्ही एक्झाम घालवून बसू शकता.
ठीक आहे, ही रियालिटी आहे, हे तुम्ही करता, हे ॲव्हरेज स्टुडंट करतात आणि फेल होऊन घरी येतात, राईट? मग सर तुम्ही असं म्हणताय तर मग एक्झॅक्टली आम्ही काय केलं पाहिजे? या 13 दिवसात असं काय मॅजिक होईल? या 13 दिवसात असं काय केलं तर आमचे मार्क्स चांगले वाढू शकतात, आम्ही चांगले मार्क्स घेऊ शकतो, ॲटलिस्ट आमचं ॲडमिशन घेण्यापुरतं तर आमचे मार्क्स येऊ शकतात, असं काय करू शकतो आपण, है ना? आता बघा, एक सांगतो तुम्हाला, या 13 दिवसात तुम्हाला प्रायोरिटी स्टडी करावी लागेल, है ना? 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या 3 गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. पहिलं तर रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जे काही तुम्ही शिकलात, जे काही तुम्हाला येत आहे ते व्यवस्थितपणे रिवाईज करा. आता याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत, याच्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत, हे अगदी मोठ्या IT लेवलचे चॅप्टर्स आहेत असं नाहीये. अगदी सोपे आहेत, त्याला तुम्हाला रिवाईज करायचं आहे, व्यवस्थितपणे रिवाईज करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे रिव्हिजन करणं. ठीक आहे, त्यानंतर PYQ प्रॅक्टिस करायचं तुम्हाला. आता काय करायचंय? PYQ प्रॅक्टिस करायची आहे. एक्झामिनेशनमध्ये कुठले प्रश्न आले होते तर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळून जातील, आरामशीर मिळून जातात. PYQचे काही क्वेश्चन्स आपल्या चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा पाहिलात तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे, त्यानंतर मॉक टेस्ट आणि ॲनालिसिस करायचं तुम्हाला. कुठे चुका होत आहेत, कुठे आपण मागे पडतोय, काय मिस्टेक होते आपल्याकडे, टाइम मॅनेजमेंट चुकतोय का आपला, हे तुम्हाला मॉक टेस्ट देऊन ॲनालाइज करायचं व्यवस्थित. हे करायचंय तुम्हाला. नवीन गोष्टी करायच्या नाहीत आता. जे केले त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची तुम्हाला आता. रिवाईज करायचे. है ना? इथे मॉक टेस्ट देणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. है ना? बट नुसतं मॉक टेस्ट देणं महत्त्वाचं नाही. ते मॉक टेस्ट दिल्यानंतर चुका काय होतात? मॉकचं ॲनालिसिस करणं हे सगळ्यात जास्त गोल्ड माईन आहे. है ना? सोनं आहे हे ॲक्चुअली. समजलं का? सो या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुम्हाला खूप मोठा फायदा याच्यात होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की 2 केसेसमध्ये हे होऊ शकतं. केस 1 अशी आहे की आम्हाला टॉपिक येते आणि केस 2 अशी आहे की टॉपिक येत नाही. है ना? एखादं टॉपिक येतंय तर चांगलं आहे, पण एखादी टॉपिक येत नाही, मग काय करायचं सर आम्ही? है ना? अशा वेळी काय करायचं? एकदा सिलेबस पूर्ण बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघून घ्यायचा आहे म्हटलं मी, त्याच्यात घुसून नाही बसायचं आहे. पूर्ण बघून घ्यायचं आहे सिलेबस काय, चॅप्टर्स काय आहेत. ठीक आहे, जर माहिती नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे, तो पाहून घ्यायचा. ठीक आहे, 2 केसेस आहेत इथे. एक तर तुम्हाला टॉपिक्स माहिती आहेत, ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे, तुम्हाला ते टॉपिक्सवरती चांगला तुमचा हात आहे. ठीक आहे, मग याबद्दल काय करायचं? तुम्हाला रिवाईज करावं लागेल. डू रिव्हिजन. ठीक आहे, त्या टॉपिक्सचं रिव्हिजन करायचं आहे, त्या टॉपिक्सची प्रॅक्टिस करायची आहे जास्तीत जास्त, है ना? आणि तुमची स्पीड त्या टॉपिक्समध्ये वाढवून घ्यायची आहे. जितकी प्रॅक्टिस कराल तितकी स्पीड वाढेल. आलं का लक्षात? आणि ह्या 3 गोष्टी जर केल्या तर तुमचे मार्क्स जे आहेत या टॉपिक्समधून मिळणारे, है ना? या टॉपिक्समधून मिळणारे मार्क्स जे आहेत ते अगदी कन्फर्म होऊन जातात. कन्फर्म होऊन जातात मार्क्स, तुम्हाला याच्यातून मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. हे कन्फर्म झाले मार्क्स. आता आपल्याला मार्क्स वाढवायचे आहेत. ते कसं वाढवणार? आता आपल्याला टॉपिक्स काही येत नाहीत. असे न येणाऱ्या टॉपिक्सचं आता काय करायचं सर? अशा केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. जो पूर्ण सिलेबस आहे, तुम्ही पूर्ण सिलेबस पाहिला आणि तुम्हाला माहिती आहे की कुठले टॉपिक्स येत नाही. तर एक गोष्ट नेहमी माइंडमध्ये ठेवायची की सिलेबस जो आहे तो 100% विचारला जात नाही. 100% सिलेबस एक्झामिनेशनमध्ये कधीच विचारला जात नाही. ठीक आहे, तर मग असे टॉपिक्स आपल्याला काय करायचे? PYQ प्रॅक्टिस करताना आपल्याला कळून जातं की या टॉपिक्सवरती प्रश्नच विचारले गेले नाहीत, कमी प्रश्न विचारले गेले, ते डायरेक्ट स्किप करू शकता. आता स्किपच करणं आपल्याला भाग आहे 13 दिवसामध्ये. ते टॉपिक्स पूर्णपणे स्किप करायचे, है ना? टाइम कुठे इन्व्हेस्ट करायचा आपल्याला? अशा टॉपिक्समध्ये करायचे जे ऑलरेडी आपल्याला येत आहेत. बरोबर आहे, अशा टॉपिक्समध्ये इन्व्हेस्ट केला तर तुमचा फायदा याच्यामध्ये जास्त आहे. ज्या टॉपिक्स तुम्हाला माहिती नाहीत, है ना, कारण सिलेबस तर पूर्ण 100% विचारला जात नाही. काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते विचारले जातात. ते सुद्धा मी हाय वेटेज टॉपिक्स व्हिडिओ सुद्धा टाकला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. है ना, त्या टॉपिक्सवर जरी तुम्ही फोकस केला तर तुमचं ॲडमिशन नक्की होऊ शकतं. चांगले मार्क्स तुम्हाला नक्की पडणार. ठीक आहे, तर या 2 केसेसमध्ये या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुमचा फायदा आहे. तुम्ही या एक्झामिनेशन मधून वाचू शकता, कारण आता सेकंड अटेम्प्ट आहे, लास्ट अटेम्प्ट आहे हा. याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी. आलं लक्षात? हा आहे तुमचा रामबाण उपाय, परफेक्ट फॉर्म्युला. काय करायचं आपल्याला? पहिलं रिवाईज करायचंय, प्रॅक्टिस करायची, मॉक द्यायचे, ॲनालाइज करायचं आणि रिपीट करायची. ठीक आहे, RP मार, हे लक्षात ठेवायचं. RP मार, रिवाईज, प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, ॲनालाइज अँड रिपीट. हे फॉर्म्युला तुम्ही जर केलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ठीक आहे,
13 दिवस स्ट्रिक्टली फॉलो जर केलं तुम्ही तर स्कोअर डेफिनेटली इम्प्रूव्ह होणार. कारण काय होतं, आपण प्रॅक्टिस करतो पण आपला स्कोअरच इम्प्रूव्ह होत नाही. का होत नाही? कारण आपण ॲनालाइजच करत नाहीये. ॲनालाइज करून आपण मॉक टेस्ट दिलं तर स्कोअर इम्प्रूव्ह होतो. अलग लक्षात. हे 13 दिवस रिपीट केलात तर तुमचा 100% फायदा होणार, मार्क्स डेफिनेटली वाढणार आहेत. ठीक आहे. मग काय चूक करतो आपण जे टॉपर्स करत नाहीत? आपली अप्रोचच रॉंग असते. आपण काय करतो, आज मी 4 नवीन टॉपिक शिकलो. ही आपली रॉंग अप्रोच आहे. टॉपर्स काय करतात माहिती आहे? सिटिंग अरेंजमेंट मी रिवाइज केलेलं आहे. 50 क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेले आहेत. एक सेक्शनल टेस्ट घेतलेली आहे. मी माझ्या चुका अनालाइज केलेल्या आहेत. हे टॉपरचं माइंडसेट असतं आणि म्हणून ते टॉप करतात. मग हेच जर तुम्ही सुद्धा कराल तर तुम्ही सुद्धा टॉप करू शकता. आलं लक्षात? हे स्ट्रॅटेजीज तुम्ही डेफिनेटली वापरू शकता आणि तुमचा फायदा याच्यामध्ये होणारच. कारण इथे टॉप करायचं म्हणजे असं नाहीये की आपण काय शिकलेलो, आपण सगळं शिकलेलो आहे असं नाहीये. इथे आपण परफेक्टली शिकलोय का, आपण परफेक्टली गेम खेळलाय का, हे इथे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं तुम्हाला सोल्युशन मी नक्की देईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.